हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 2 आणि आज आम्ही एन्शंट हम्पीमधले खूप सारे प्लेसेस एक्सप्लोर करायला जाणार आहे. सो स्टे ट्यून्ड. 2 चाय. सो रेडी होऊन आम्ही आता निघालो आहोत आमच्या बॅग्स वगैरे सगळ्या घेऊन, कारण आमची 2 डेजची ट्रिप आहे. सो ती आहे आर्या, बॅग्स आणते आहे. आम्ही आजचा दिवस मस्त फिरून इव्हिनिंगला डायरेक्टली बस स्टँडवरती जाणार आहे. अँड येस, वॉच द व्हिडिओ टिल एंड टू सी द बोनस क्लिप. हे आहेत काही मेंबर्स आमच्या ग्रुपमधले आणि आर्याला एकदम बॅक सीट मिळाली होती, कारण काही लोकांनी प्लेसेस चेंज केलेले, त्यामुळे मी तिची वाट बघते आहे. जमतंय का मागे बसायला? नाही जमत असेल तर सांगून टाक त्याला. तेच तर मला कळत नाही, काल कुठे बसली जातो. मोठी मुलं काल जी मागे बसलेली ती पुढे आली. कोण मागे बसलेली? जी लास्ट सीटला बसलेली ना ती पुढे आली, त्या मुलाची सीट पडली म्हणून ते एक पुढे आले. मुलगा अजून पुढे आला. तुम्ही सेम नका ठेवू शकत नाही, आम्ही ऍडजस्ट का करायचं भाई? आम्ही मग मोठे तेच तर मी त्याला बोलली, तो बोलतच ना, मी काय बोलू? तू पण बोल ना, तू पण बोल ना. नाही जमणार, बोल ना. एक सीट पाठी जाऊ सांग सगळ्यांना. कोण जाणार? सिंपल. तू किती करतोय? मस्त ब्रेकफास्ट आहे डोसा. काल होती इडली आणि मेदूवडा आणि आज आहे डोसा विथ फिल्टर कॉफी. आमचा ब्रेकफास्ट लवकर झाला. सो बाजूलाच एक शॉप आहे, इथे खूप सारे असे हम्पी टाईप्स क्लोथ्स, एक्सेसरीज आणि ड्रीम कॅचर्स, बॅग्स, ब्रेसलेट्स होते, जिथे मी एक ब्रेसलेट पण घेतला. सो फायनली काही गोष्टी मी फ्रेंड्स अँड फॅमिलीसाठी घेऊन आम्ही निघालो आमच्या फर्स्ट लोकेशनवरती. सो आम्ही आलेलो आहोत विजय विठ्ठल टेम्पलला. इथून आम्हाला 2 ते 3 किलोमीटर चालत जायचं आहे. तुम्ही इथून राईड पण करू शकतात, जी एक बग्गी टाईप्स गाडी असते, ती तुम्हाला डायरेक्टली टेम्पलपर्यंत पोहोचवते. हे जे तुम्हाला दिसतात पिलर्स, हे मार्केट होतं आधीच्या टाइमचं, आणि ते आहे समोरचं विजय विठ्ठल टेम्पलचं एंट्रन्स गेट. हे टेम्पल विजयनगर साम्राज्यातलं एक महत्त्वाचं स्थान आहे आणि स्टोन चॅरियट जी आपल्या 50 रुपीजच्या नोटवरती आहे ती इथेच आहे. इथे काही असे पिलर्स आहेत जे वाजवल्यावरती वेगवेगळ्या वाद्यांमध्ये आवाज येतात, जसे की मृदुंग, डमरू, जे पूर्वीच्या काळची लोक वापरायची म्युझिक प्रोड्यूस करायला. हे आमचे आजचे तिथले एक गाईड आहेत आणि आम्हाला ह्यांनी खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. पंढरपूरला जी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे ती पहिली म्हणजे या टेम्पलमध्ये होती, विजय विठ्ठल टेम्पलमध्ये, जी इथून तिथे नेलेली होती विजयनगर साम्राज्य जेव्हा डिस्ट्रॉय झालं तेव्हा. आणि ते हे मंदिर आहे जिथे आतमध्ये लोक चाललेली आहेत, तिथे आम्ही सुद्धा जाऊन प्रदक्षिणा मारली. हनुमान जी ने लंका दान करके आ रहा है. इधर देख सकते हैं चूड़ामणि दे रहा है, मुद्रा लेके के चूड़ामणि लेके के दे रहा है. इधर संजीवनी पर्वत उठा के आ रहा है. इधर बाली का शादी कर रहा है, बाली का शादी हो रही है तारा देवी से. ये जाम्बुवंत अंगद नीलनल है, राम लक्ष्मण सीता है. ये पंडित का द्वार है, लक्ष्मी का मंदिर है. मंदिर में देते ना, हे इथे आम्हाला ते 4D स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन देत होते. बेबी को फीडिंग कर रहा है. देखिए ना ये सिटिंग पोजीशन में. प्लीज कम एवरीवन दिस साइड. हनुमान आके फ्लाई कर रहे हैं. आजकल तो लोग कार में छोटे से मूर्ति लगाता ना, फेस
ईयर, फेस, बॉडी, पूछ है, आसमान में एक पैर है, जमीन में एक पैर है, फ्लाई कर रहे हैं हनुमान जी ने। इसको बोलते हैं शिल्पी का कला चातुर्य। इसको स्किल दिखा हुआ है राजा के लिए, इंस्पायर करने के लिए। 5 in 1 है। प्लीज कम एवरीवन दैट मंथ। आता आम्ही आलेलो आहे क्वीन्स बाथला. काय आहे ते आपण बघूया. फायनली बाहेरून माझं लिटरली मन करत नव्हतं आतमध्ये जायचं, कारण असं वाटत होतं कायच असणार आहे आतमध्ये. पण आतमध्ये जाऊन जो व्ह्यू मी बघितला त्याच्यानंतर माझे एवढे मस्त फोटो झाले तिकडे. आय वॉज लिटरली सरप्राइज्ड. क्वीन्स बाथच्या इथून 10 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती आहे हे किंग्स पॅलेस, जिथे आम्हाला सांगितलं होतं की 1 to 2 आवर्सचा वॉकवरती सगळं एक्सप्लोर करायचं आहे. सो प्लीज तुम्ही जेव्हा जातील इथे तेव्हा 1 to 2 लिटर्स ऑफ वॉटर तुमच्यासोबत ठेवा, कारण इथे बाहेर कुठलेच शॉप नाही आहे, विच इज अ गुड थिंग. कारण शॉप्स नसल्यामुळे इथे गार्बेज, कचरा असा कोणी टाकलाच नव्हता आणि कोणी थुकलंही नव्हतं कुठेही. म्हणून इथे कचरा नाही होत, लक्षात ठेवा. दिस इज द किंग्स पॅलेस. वाव यार, इथे पाणी भरलेलं किती मस्त. रेनी सीझन मध्ये भरलं असेल, म्हणजे तिथे जाऊन लोक बसून व्हिडिओ काढत असतील. पण रेनी सीझन मध्ये कोण असं म्हणतो. एक कुंड होता ओके. हा पॅलेस आहे. हा सगळा तुटलेला फुटलेला. सगळं तुटलं, आता काय नाही राहिलं. रुइन्स ऑफ द पॅलेस. हे पुष्करिणी आहे जिथे आरती पूजा वगैरे व्हायची. आणि ही आहे मी थोडेसे एस्थेटिक्स व्हिडिओज काढत, पण जे परफेक्ट नाही आले. इथे मला एक सिक्रेट रूट सापडलं जिथे राजा सिक्रेट मीटिंग्स करायचे किंवा एस्केप करायचे एनिमीज त्या टाइमला. महलच्या बाजूलाच आहे हजारारामा टेम्पल. हे टेम्पल राजा महाराजांच्या काळातलं त्यांचं प्रायव्हेट टेम्पल मानलं जातं आणि इकडचं आर्किटेक्चर मला खूप जास्त आवडलं. इकडच्या पिलर्स वरती रामायणाचा सगळं स्क्रिप्चर काढलेला आहे त्यांनी.
इथे तुम्ही बघू शकता. कैश देते खा के और खाना है ना इसलिए. डब्बा डस्टबिन रखा. हाँ हाँ आपल्या घरचे बघते और खाना है. इतने पैसे आ गए और खाना है इनको. नहीं नहीं काटती हूँ मैं. नहीं काटती हूँ मैं. अशीच लागते. चिअर्स. आईस्क्रीम मँगो. अरे एलिफंटला जाऊया आपण. एलिफंट टेबल बघायला. आपल्या ग्रुपवाले चालले रे. आइस कैंडी कुल्फी चाकोबार. बोलवतोय. आइस की है ना डस्टबिन में डालना. बघून नाही जाणार. वॉच टावर आहे. व्हाट्सअप काय वॉच टावर. इथे बाजूला बायका भांडतायत. खूप बेकार लागला मला. हा आहे लोटस महल. आतमध्ये जाऊन बघूया नक्की काय आहे. कारण क्वीन्स बाथला असं झालं की बाहेरून काहीच नाही असं वाटलं, पण आतमध्ये जाऊन अमेझिंग व्ह्यू होता. फुल फोटोजेनिक असं वाटलं मी ट्रान्सफर झालेली आहे. काय बोलतात त्याला, असं वाटलं मी टेलिपोर्ट झाली आहे डायरेक्ट जयपूरला. सो दिस इज लोटस महल. सी दिस. हे हा जो व्ह्यू येतो ना, 1 2 3. वाव. जस्ट वाव. काही काका मामामध्ये पण येत असतात. लक्ष नाही द्यायचं आपण, आपलं काम करायचं. सो दिस लोटस महल इज अ प्लेस टू रिलॅक्स फॉर विमेन. मी आलो वॉच टावर. बेसमेंट ऑफ तो मागे दिसतोय ना, वॉच टावर. वॉच टावर या एरियाला सेफगार्ड करायला बनवला गेलेला. तिथून आम्ही गेलो उग्र नरसिंहाच्या टेम्पलमध्ये, जो आता पूर्ण डिस्ट्रॉय केलेला आहे. विरूपक्ष टेम्पल डेडिकेटेड टू लॉर्ड शिव, ज्याच्या बाजूलाच आहे ओल्ड हम्पी मार्केट. हे टेम्पल फेमस आहे त्याच्या 50 मीटर टॉल गोपुरामसाठी आणि तिथे असलेली फिमेल एलिफंट लक्ष्मी, जिचा आशीर्वाद घ्यायला सगळे जातात. अनफॉर्च्युनेटली पाऊस असल्यामुळे आम्हाला काही बघताच आलं नाही विरूपक्ष टेम्पलमध्ये. माकड फोन घेऊन जाईल रे, खूप डेंजर माकड. इकडचे तरी बरे आहेत. मी ट्रेकिंग ते एक उठला तो गड हरिहर फोर्टला बघायचं. म्हणजे ते माकड आपल्यावरती अत्याचार करतात अक्षरशः. हम्पी में बारिश आणि आम्ही एवढं भिजत तुमच्यासाठी शॉपिंग करतोय, त्यामुळे काहीतरी आम्हाची किंमत करा. ऑफकोर्स. नाही काय बघायचं विचारूया का इथे आतमध्ये. हे लेदरचे पण इथे
पण इथे येऊन पण लेदरच घ्यायचा. काय आतमध्ये जाऊ दे, दुसरीकडे बघूया. चल. हे मॅग्नेट इथे कितीला आहेत विचारूया का? कितीला प्राईस कळायला का जातात? ही मला ब्ल्यू वाली आवडली, छान आहे. इथे हे पण चांगले आहेत रे, पर्पल वाले. ते बघ, इथे बघूया आतमध्ये जाऊन. बैग्स देखने थे. हाँ, गीले हुए हैं हम लोग, और जैसे गिफ्टिंग के लिए ऐसा कुछ है. अच्छा, कशी घ्यायची? अरे ती व्हाईट वाली. हाँ, व्हाईटच्या बाजूची पुढची ही पण छान आहे. वो दिखा दो ना ऊपर वाले. 1350. अच्छा, काय नहीं नहीं, रखो ये थोड़ा सस्ता वाला क्या है, 300-400 तक. नहीं ये नहीं चाहिए. वो पर्पल वाला हाँ दिखाओ. कुकूसाठी वर आहे ना. डिफरेंट दादरला पण भेटेल. हाँ ते पण आहे. चल जाऊ दे, चल जाऊ. थँक्यू. मला वाटलं ते काय फ्रेममध्ये. मला पण वाटलं, ते बघूनच कळलं मला. ते ग सगळा बोस्तारा उचलून जायला लागतं यार. पाऊस आहे आणि एक स्कर्ट. इथे ती पण छान आहे बाहेर लावलेली, पण ती पण मिळेल आपल्याला. तेच शॉप मस्त होतं यार, जिथे मी घेत होती. हे एक बोलत होते मी, हे पण काहीतरी असं युनिक आहे. आता साईड पॉकेट वगैरे असं. विथ दिस आम्ही निघालो आमच्या बसकडे. इट्स टाइम टू से बाय टू हम्पी. बाय बाय. मीट यू अगेन सून. फायनली आम्ही आमच्या बसमध्ये बसलो. फूड पार्सल घेतलं कारण खूप भूक लागलेली. विथ दिस इट्स टाइम टू एंड आवर व्लॉग. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक माय व्हिडिओ अँड शेअर टू युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. थँक्यू. चांगला येतो की आम्हाला जाऊ घेऊया. काय कॅच केलं.